आदल्या दिवशी अचानक सोंडाई ट्रेकचा प्लॅन झाला. मुंबईतून सकाळी लवकर निघालो. पनवेल खोपोली रस्त्यावरून चौक गावातून कर्जतकडे जायच्या रस्त्याला लागलो. चौकमधून 5-6 किलोमीटरवर बोरगाव फाट्यावरून डावीकडे वळून मोरबे धरणाच्या जलाशयाला डावीकडे ठेवत सोंडेवाडी गाठली. सोंडेवाडी लहान गाव आहे. इथून गडावर जायला सोपे आणि ठळक वाट आहे. सोंडाई गड छोटेखानी आहे. गडाची उंची सुमारे 1500 फूट आहे. मुंबईपासून जवळ असल्याने अलीकडे खूप जण गडावर यायला लागलेत. आता आपण सोंडाई किल्ला चढतोय आणि हा मुंबई आणि पुण्यापासून 1 दिवसात करण्यासारखा आहे किल्ला. मुंबईतून साधारण 1.5 तासावरती आहे. 60 किलोमीटर आहे आणि पुण्यातून साधारण 105 किलोमीटरवरती हा किल्ला आहे. हा छोटा आहे किल्ला तसा आणि तसा अपरिचित होता आधी, पण आत्ता काही वर्ष झाली आहेत बरेच जण यायला लागलेत ह्या किल्ल्यावरती. आणि कर्जतपासनं 10 किलोमीटरवरती ह्या किल्ल्याचा पायथा आहे. खाली पायथ्याच्या गावाचं नाव सोंडेवाडी आहे. तर आता आपण चढतोय. चला. पायथ्यापासून साधारण 5 मिनटं झाली आहेत आपण चढून आलो आहे आणि वाट खूपच रुळलेली आहे. आणि त्यात आपल्याला गडाचा कातळ डोंगर दिसतोय. पायथ्यापासून 10-15 मिनिटे चालल्यानंतर एक छोट्या पठारावर आपण पोहोचतो. या ठिकाणी एक वॉच टॉवर पाहायला मिळतो. इथे ट्रेकसाठीचा एक सूचना फलक लावला आहे. पुढे जाताना एक पायरी पाहायला मिळते. इथे झाडावर एक घंटी बांधलेली आहे. गडावर सोंडाई देवीचे मंदिर असल्याने या पहिल्या पायरीला नमस्कार करून भाविक वर जातात. या परिसरात माणिकगड, प्रबळगड, पेब, कर्नाळा, इरशाळगड असे उंच आणि सोंडाई, सोनगिरी, रत्नदुर्ग, मीरगड, सांगशी असे लहान आणि सोपे गड पाहायला मिळतात. गडावरून आपल्याला मोरबे धरण, माथेरानचा डोंगर, प्रबळगड, सोनगिरी, माणिकगड असा प्रदेश पाहायला मिळतो. थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी कातळात खोदलेल्या लहान पायऱ्या पाहायला मिळतात. इथून पुढे 1-2 ठिकाणी लहान कातळ टप्पे आहेत. पावसाळ्यात इथून काळजीपूर्वक पुढे जावे. पावसाळ्यात विकेंडला इथे बरेच लोक भेट देतात. त्यामुळे वाटेत 4-5 ठिकाणी गावकऱ्यांची लहान दुकानं पाहायला मिळतात. इथं आम्ही लिंबू सरबत पिण्यासाठी ब्रेक घेतला. वीस मिनटं झाली आहेत आपण चढायला सुरुवात केली आहे आणि समोर जर दिसत असेल तर एकदमच आपल्याला मोरबे धरणाचा जलाशय दिसतो. त्याच्या मागे माणिकगडाची टोपी दिसती आहे. मे बी कॅमेऱ्यात दिसत असेल की नाही माहीत नाही. त्याच्यानंतर मोरबे धरणाच्या उजव्या बाजूला इरशाळगड आहे आणि ह्या बाजूला जो मागची डोंगर रांग आहे प्रबळगड आहे.
आणि हा जो समोरच जो डोंगर दिसतोय तो माथेरानचा डोंगर आहे. गडावर तटबंदी, बुरुज असे अवशेष पाहायला मिळत नाहीत. या उलट कातळकोरीव पाण्याच्या टाक्या, खामटाकं, कातळात कोरलेल्या पायऱ्या, देवीचं ठाणं या गोष्टी पाहू शकतो. या छोटेखानी गडाचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. चढाईसाठी हा ट्रेक सोपा आहे. पावसाळ्यात 1-2 लहान कातळ टप्प्यांमुळे हा गड चढण्यासाठी मध्यम श्रेणीचा होतो. इथे आपल्याला समोर दिसत असेल मोरबे डॅमच्या बरोबर वरती काळ्या ढगातून पाऊस पडतोय आणि इथे पाऊस नाही आहे. काही वेळ पुढे चालून गेल्यावर आपण लहान पठारावर पोहोचतो. या पठारावर डावीकडे 2 कातळकोरीव पाण्याच्या टाक्या आहेत. इथून गडाच्या कातळ माथ्यावर जायला आता शिड्या बसवल्या आहेत. पहिली लहान शिडी चढून गेल्यावर डावीकडे अजून एक कातळकोरीव पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. इथे दुसरी मोठी शिडी आहे. या नवीन शिडीच्या आधी इथे बांबूपासून बनवलेली एक शिडी बसवली होती. दुसरी शिडी चढून गेल्यावर समोरच खांब टाकं पाहायला मिळतं. इथं बाजूला अजून एक लहान टाकं आहे. इथून आपण डावीकडे जाऊन लहान शिडी चढून वर जातो. माथ्यावर सोंडाई देवीचे ठाणं असल्याने आपण इथून पुढे चप्पल बूट काढून जावे. गडमाथा लहान आहे. माथ्यावर असलेल्या झाडाखाली सोंडाई देवी आणि इतर मूर्त्या ठेवल्या आहेत. माथ्यावर पोचल्यावर थोडा वेळ पावसाने झोडपून काढले. पंधरा 20 मिनिटं गडावर थांबून गड उतरायला घेतला. पावसामुळे वाटेतील लहान कातळ टप्पे काळजीपूर्वक उतरावे लागले. पायथ्यापासून गडावर जाऊन परत खाली यायला 3 तास पुरतात. पायथ्यापासून गड माथ्यावर पोचायला 1.5 तास पुरतो. निसर्गप्रेमी आणि नवख्या ट्रेकर्ससाठी हा गड नक्कीच योग्य पर्याय ठरतो.